तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आपण पाहणार आहोत या ब्लॉगमध्ये की माय न्यू मोबाईल फोन अनबॉक्सिंग अँड कॅमेरा टेस्टिंग अँड मोबाईल फोन परफॉर्मन्स. तर मित्रांनो, थोडीशी इंग्लिश जास्त झाली बरं का, कारण की ते थोडी एक दोन वेळी पाठ केलं ते मी की कसं बोलायची काय बोलायची, त्याच्यामुळे थोडी इंग्लिश फास्टच झाली. जाऊ द्या तर फास्ट होतच असते एखाद बारशीला इंग्लिश 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 हा बराबर शब्द. तर मित्रांनो, आता आज नाही आपण माझा नवीन मोबाईल फोन आलेला आहे बरं का, इथंच माझ्या समोरच आहे. त्यो 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 मी आज अनबॉक्सिंग करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे की कसा आहे. गेमिंग साठीचा बेस्ट आहे का व्लॉगिंग साठी का इतर काही गोष्टीसाठी. तर चला तर मित्रांनो, आपण अनबॉक्सिंगला सुरुवात करूया. तर भावांनो, माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की माझा पण एक नवीन मोबाईल हवा, पण माझ्याकडे जुना मोबाईल होता, तो म्हणजे हा रेडमीचा हा मोबाईल आहे. तर मित्रांनो, मी ह्या मोबाईलवरती खूप स्ट्रगल केलेला आहे या मोबाईलवरती. तर आता फायनली हा तो दिवस आलेला आहे जो की वाटत होता लवकर यावा, पण तो थोडा उशिरा आला. की आपला मोबाईल अनबॉक्सिंग करण्याची वेळ आलेला आहे. पण तुम्हाला अगोदर सांगतो की तो मोबाईल अनबॉक्स केलेला आहे मी मम्मीच्या हाताने केला घरी असताना, पण आज सध्या मम्मी घरी नाही, बाहेर गेलेली काही कामामुळे. तर मी इथं गोठ्यावरती आलो होतो. तर मग इथं मी आता सेकंड बार म्हणजे दुसऱ्यांदा माझ्या हाताने अनबॉक्स करतो, मोबाईल अनबॉक्स करतो. आणि मला तर काही सिनेमॅटिक टाईप व्हिडिओ घेता येणार नाही, कारण की कॅमेरा मी एक जागेवर सेट केलेला आहे आणि मोबाईल इथं आहे. तर भावांनो, तर मी तुम्हाला आधी एक सांगतो की हा मोबाईल माझा नाही आहे, हा मोबाईल मम्मीचा आहे. म्हणजे नाव फक्त मम्मीचं आहे, बाकी तर मीच वापरणार माझ्या कामासाठी म्हणा. तसं तर मला वापरण्यासाठी दुसरा आहे रेडमीचा, आपला तो पहिल्यापासून होता तोच, म्हणजे 2025ची जर्नी. तर भावांनो, फायनली मी तुम्हाला तो मोबाईल दाखवून देतो की कोणता आहे. तर तुम्ही गेस करू शकता, समजला तर सांगा, नाहीतर नका सांगू. हा आपला मोबाईल आहे विवो T4. तर मला बऱ्याच जणांनी म्हणा, मित्रांनी म्हणा, मला सजेस्ट केला होता की तो आयफोनच घे, पण आयफोन घेतला नाही, हा घेतला. त्याचं कारण असं आहे की मम्मीला विवोचे मोबाईल फार म्हणजे आवडतात, म्हणजे नाहीतर चांगले वाटतात. त्याचं कारण असं आहे की 2019च्या टाईममध्ये मम्मीने मोबाईल घेतला होता, तो म्हणजे 6,000 रुपयाचा विवोचा आलता, 32 GB स्टोरेज होता. तो आत्तापर्यंत मोबाईल आहे, आज पण तो मोबाईल चालू आहे. मम्मीला असं वाटतं की विवोचे मोबाईल फार दिवस टिकतात, म्हणजे त्यामध्ये काहीच बिघूड झालेलं नाही, काहीच नाही. जसा आणला तसाच आहे. हा कॅमेरा क्वालिटी उतरती थोडीशी, पण तसाच आहे. त्यामुळे मग मम्मीने हा मोबाईल सजेस्ट केलेला आहे. तसं तर मीच सजेस्ट केला आहे, पण मम्मी गेली ती आणायला, मी दुकानात नव्हतो, त्यामुळे मग मी फोनवर सांगितलं की हा मोबाईल घेऊन ये. आणि मित्रांनो, हा मोबाईल आहे ते तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्या मम्मीच्या लाईफमधला सगळ्यात महाग किमतीचा मोबाईल आहे. आता या मोबाईलची किंमत तर तुम्हाला माहितीच असेल, आणि हा मोबाईल सगळ्यात महाग किमतीचा आहे. याच्यापेक्षा जास्त मम्मीने पैसे खर्च अजून कुठेच केले नाही, तर आज फर्स्ट टाईम माझ्यावरती खर्च केलेला आहे हा मोबाईल घेण्यासाठी. मग पहा की कसा आहे. आणि मित्रांनो, आता हे मोबाईलचं तर काय नाही, मोबाईल तर किती किमतीपर्यंत असते तर, पण हा मोबाईल मम्मीच्या लाईफमधला आहे, माझ्या लाईफमधला नाही. तर मी पुढे चालून कोणता घेईन मला पण माहीत नाही, आय डोंट नो. कारण की मी ना मोबाईलच्या बाबतीत म्हणा, कशाच्या बाबतीत म्हणा, की मला काही वाटतच नाही. कारण की मी असा माणूस आहे की मी फेकाफेकी लई करू शकत आहे. कारण की आपण जे करोडपती म्हणतो ना, जे आमिर श्रीमंत आहे, करोडपतीला मी रोडपती पण बनवू शकत आहे फेकाफेकीच्या बाबतीत. मी असा फेकून पण काही करू शकत आहे. त्यामुळे मग माझा तर नाच कोणी करीत नाही. मीच तोंडाने सांगतो आहे, दुसऱ्याला सांगायची गरज नाही मित्रांनो, मीच सांगतो. मग बघा की मी किती चमत्कारी पोरगा असेल. आणि अनबॉक्स होतोय मोबाईल, हे पहा. 1 2 3 स्टार्ट. तर मित्रांनो, ह्या मोबाईलची कवर आहे असली पांढरी कवर आहे, ही पहा. पांढरी कवर कमवून देते ते माहीत नाही. आणि मित्रांनो, हा मोबाईल असा आहे की याचा प्रीमियम लुक देतो आहे, असा फार स्मार्ट दिसतो आहे फोन. आता आपला नवीन मोबाईल म्हणलं आपल्याला कोणता पण चांगलाच वाटणार, त्यामुळे मी म्हणतो आहे की लय भारी मोबाईल आहे. ते आपण खाली पाडू तसा. आणि एक गोष्ट आहे मित्रांनो,
की कोणती पण नवी गोष्ट घेतली ती लई दिवस जपायचंच नाही, कारण की जपलं की ती फुटती तुटती काही होतं, त्यामुळे जपायचं कधीच नाही. या का आता ही बॉक्स इथं पडला हे मोबाईल, आणि मी याला चार्ज पण केलेलं आहे, सटाकला होता. स्मूथ लई सटकतोय माझ्या हातातून 2 तास सटाकला. या का मागून असं कॅमेराच आहे आणि पुढून असा आहे. तर आता आपण याच्यातून काढूच. फाटला कागद हे बघा. ही निघा ना कसं काय. टॉर्च चालू झाला बंद. कॅमेरा भिंगला, मी म्हणलं क्रॅश पडला काय, नाही पडला अजून, आणि स्मूथ लई आहे. असा आहे मोबाईल. आणि मित्रांनो, आपण बॉक्समध्ये अजून बघूत ना काही भेटलंय का, त्यांनी दिलंय का, काही दिलंय. क्विक स्टार्ट गाईड, खाली हे पिन लावायचं सांगितलं यांनी, हे पहा. आणि असं फिंगर लावा म्हणून सांगितलंय ग्लासवर. बाकी अजून इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड वॉरंटी कार्ड. कोणतं हे कार्ड आहे का, इथं नाव आणि ते लिहा म्हणतंय. पोस्ट कोड, ॲड्रेस, टेलिफोन विथ एअर कोड. जाऊ द्या, ह्या पावतायच काय हे टाकून द्यायचं. नंतर इथं हे याच्यामध्ये असतो तो मोबाईल, तिथं खाली बघता देतात त्यामुळं ती काय माहिती. नंतर इथे आपल्या मोबाईलची पावती, तिचं काय आता. नंतर इथं आपलं चार्जर. तर मित्रांनो, चार्जर घरी आहे, 90 वॅटचं चार्जर आहे. तर का पण ते कसं झालं आहे, मोबाईल आणला का चार्जिंग नव्हतं, त्यामुळे चार्जिंग केला आणि तिथंच ठेवला चार्जरचं. हे असं बघायचं, इथून आरपार दिसतं सगळं. नंतर हे ते पिन का काहीतरी आलती याच्यात असं गुतून होतं, मला नाही माहिती. मग संपलं आपलं. मग याच्यात पिन आहे, कार्ड ठेवायचं सगळ्यात महत्त्वाचं पिन आहे. आणि हे असलं खोकं आहे, ते बघा मागून. लांबपणे आम्ही शाळेत जायचो, आमच्या असली कंपास असायची, इथं ते तसलं कोड रबर, पट्टी, पिन, कोड रबर, शॉर्पनर, ते बारीक बारीक वस्तू मांडायच्या. इकडं पट्ट्या बिट्ट्या लावायच्या, खाली कर्कटक ते टाकायचं, आणि ते बॉक्समध्ये घालायची. झालं आपली कंपास. आणि आता मोबाईल याच्यात असल्या याच्यात जाते, हे ठेवून देत, याचं काही काम नसतं. हे फेकून दिलं तरी काही कामच नाही मित्रांनो, माझ्यासाठी म्हणतोय, कारण की मला काय, मी मोबाईल कधी पण बदलू शकत. हे हाच घेतलेला आहे 12 महिन्यातून. 12 किती दिवस झाले माझं चाललं. तर गाईज, मला नाही का कोणत्याच गोष्टी दम निघत नाही. म्हणजे सस्पेन्स क्रिएट झालेला असला की मला उत्सुकता वाटते की मी कधी काय करीन आणि कधी काय नाही. आता आपला मोबाईल आणला का लगेच त्याच मोबाईलमध्ये शूट चालू केला. आणि आपला हा रेडमीचा मोबाईल आहे पहा कसा, ट्रायपॉड खालून तुटलेलं आहे ते दाखवत नाही. इथून वरच्या बाजाला उभा केले आणि असं गेले, खाली दगड लावलेली त्याला. आणि अगं आपला राडा तसाशी लगेच सेट केला कॅमेरा आणि चालू केलं. तर तुम्हाला कॅमेरा क्वालिटी दाखवायची राहिली की किती भारी दिसतो इथं. वरून प्रीमियम लुक देतं. आता हातात घेतला कसा फील येतं एकदम भारी. आणि क्वालिटी बघा किती भारी आहे, ती ताडपत्री हाय अशी दिसते. आणि झुमिंग 10x पर्यंत आहे, 0.6 नाही बरं का, 1 पासून ते 10 पर्यंत आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो, म्हणजे कसं आपल्या घरातून दुसऱ्याच्या घरात बघायचं काय चाललंय. तर आणि मित्रांनो, हे कागद कोण देते असं भिंगायला, बघा असं भिंगायचं असतोय गेला खाली जाऊन. बघ कसं सनाट भिंगत एक नाही भिंगरी आणि. आता दिवसभर मी याच्या बरंच टाइमपास करीत राहणार. मग एकदा तुटला का डबल, मग घरी गेलो की मम्मीला म्हणलं का हे कागद तुटला, मग बेदम मार खाणार मोक्कारवणी. आमच्या का मोक्कारवणी मार असतो मित्रांनो, मोक्कारवणी. मम्मी लय हाणती मला, लय. तुम्ही सांगत जा कमेंटमध्ये हानीत जाऊ नका म्हणून. मोक्कारवणी हाणती, मोक्कारवणी. आता नाही हानीत, लहानपणी हाणायची. नाही तर आता काही म्हणतात तर मग हानीन. तर जाऊ दे मित्रांनो, तुम्हाला दाखला आपला मोबाईल कॅमेऱ्यासाठी बेस्ट आहे. सेल्फी पण निघती बरं का मित्रांनो. सेल्फी मी काय आता लगेच काढून दाखवत नाही. बॅक कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा पण चांगला आहे. सेल्फी मी डायरेक्ट थंबनेललाच लावीन की कशी आहे, तर तुम्हीच बघा.
आणि ते सांगायचंच राहिलं की आपला मोबाईल एक नाही, आपला मोबाईल काहीच नाही आपलं मोबाईल. तर मित्रांनो, असा होता माझा मोबाईल बरं का. फार काय नव्हतं मोबाईलमध्ये, आहे चांगला आहे पण इतका बेस्ट नाही. एवढंसं म्हटलं मग काय, जाऊ मी मोठा मोबाईल घेईन का मोठा. पहिल्यांदा माझ्याकडे नोकियाचा होता, नंतर जिओचा आला, नंतर रेडमीचा आला, आणि मग आता विवोचा आला आहे. मग आता पुढं बघा कोणता मोबाईल येतोय. तर इतके मोबाईल बदलेले तुम्ही, मग पहा कितीपासून मोबाईल असेल. तर आता सध्या तर हे विवोचा आता नवीन घेतलेला मोबाईल आहे, आणि आतापासून चांगली व्लॉग येत जाते ना, एकदम मजेत. क्वालिटी ते कसं आहे 100% क्वालिटी क्वांटिटी एकदम ओके येणार मित्रांनो ब्लॉगची. त्यात काहीच टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही फक्त सपोर्ट करीत राहायचं, आपल्या भावाला उचलायचं लवकरात लवकर, की आपण पण बनवून दाखवू की नवीन मोबाईल घेतला मी पण काय करू शकतो, कुठं जाऊ शकतो. नाही तर करोडपतीपासून रोडपतीपर्यंत आणू नका तुम्ही, म्हणजे बाजूला. नाहीतर मग तसं केलं तर मग लय राडा होईल, मग गावात तोंड दाखायची लाज वाटन. आताच वाटत ही, पण नंतर तर जास्तच वाटन. तर जाऊ द्या मित्रांनो, आपण भेटूत आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. लई तर मम्मीचं काय काय म्हणते त्याला, काय म्हणते तर म्हणजे आपण जर काय कोणती वस्तू बघितली तर आपलं शॉक होतो, काय होतं त्याला काय माहिती. लई तर उद्याच्या मम्मीला आपण बघूत मम्मी काय म्हणते या ब्लॉगवर, मम्मीचं काय म्हणणं आहे ब्लॉगवर नाही नवीन मोबाईलवर. तर जाऊ द्या मित्रांनो, आजच्या दिवस एवढाच ब्लॉग बास. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपला नवीन मोबाईल कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी इतका चालक आणि चातुर्य आणि इतका ही मित्रांनो, पण मोबाईलमध्येच मी पहिल्यापासून ब्लॉग सुरू केले तर, आणि आज मी ते ब्लॉग टाकतोय. म्हणजे बघा याला पण आधी असं म्हणते तर मोबाईल आणलेला मग किती दिवस झाला असेल तुम्ही विचार करा. मोबाईलमध्ये सगळं चालू आहे, मी सगळं चालू केलं. दुकानातून मम्मीने इथं आणला, मला दाखिला का लगेच चालू केलं लगेच. मग तो मोबाईल असा साईडला ठेवून दिला. दूर रहे मेरे से जानी, इस बार तू इधर रहे, अगली बार उधर जाकर बैठेगा, इधर वापस इस एरिया में दिखाई नहीं देने का, ये अपन का एरिया है खाट का. ओके जानी है, तो बाय बाय जानी, जय हिंद जय महाराष्ट्र जानी. मिलते हैं कल सुबह के व्लॉग में जानी. टाटा बाय बाय, झोपिए.